छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि रामायण कथेत सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। 24 ते 31 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सप्ताहात उद्धव महाराज मंडलिक नेवासा यांनी काल्याचे कीर्तन करून हजारो भक्तांना आध्यात्मिक लाभ मिळवून दिला। या सोहळ्यात सासरी गेलेल्या अनेक मुली माहेरी येऊन एक प्रकारे छोटी दिवाळी साजरी करतात। गेल्या 48 वर्षापासून सुरू असलेल्या या रामायण कथा व ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन गावकरी तरुणाई व उत्सव समितीच्या एकत्रित प्रयत्नांतून होत असतात। भव्य धर्ममंडपात झालेल्या या सोहळ्यास विविध नामांकित संत महात्मांची उपस्थिती लाभली। शिवानंद गिरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। आमच्या गावामध्ये दरवर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला आमच्या गावातील सप्ताहाला सुरुवात होते। याही वर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला आमच्या गावातील सप्ताहाची सुरुवात झाली। सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 12 पारायण, 12 ते 3 प्रवचन, 3 ते 4 रामायण, 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 9 अन्नदानाचा कार्यक्रम असतो। दरवर्षीसारखी याही वर्षी आमच्या गावातील सर्व मंडळींनी अन्नदानाचं खूप योगदान दिलं। सर्वांना लहान ते मोठ्यापर्यंत अन्नदान मिळालं आणि अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम असतो। यावर्षी आमच्या गावामध्ये गाजलेले कीर्तनकार होते, पूर्ण भागवताचार्य खूप दूरून आलेले कीर्तनकार होते आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असा आमच्या गावातला उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो। आणि 7व्या दिवशी असा हा पूर्ण दिनक्रम चालू असतो। अन्नदान वगैरे, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, सर्व काही असतं। विविध महिला गावागाव येतात, खूप भाविक आमच्या गावामध्ये येतात आणि ते सांस्कृतिक गाणे वगैरे म्हणतात, देवांचं भजन वगैरे करतात आणि प्रत्येक संध्याकाळी कीर्तन असतं। त्या कीर्तनाला पण भरपूर जण हजर असतात। असं काही नाही की जेवण वगैरे झालं की घरात झोपून राहायचं, असं काहीच नसतं। सर्व वृद्ध मंडळी सर्व असतात। एवढा आमचा सप्ताह पूर्ण पावसात असून सुद्धा सर्वजण या कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहत नाही, अगदी अन्नदानापासून तर ज्ञानदानापर्यंत। आणि नंतर 7व्या दिवशी आमच्या गावामध्ये मिरवणूक निघते, वाद्यावरती संगीत वाद्यावरती मिरवणूक निघते। त्यामध्ये लहान थोर वृद्ध। यावर्षी तर असं झालं की वरून पाऊस चालू असताना सुद्धा सर्व महिलांनी पावसामध्ये खूप आनंद घेतला, फुगड्या खेळल्या, गवळण भजन सर्व काही म्हटल्या। खूप छान सप्ताह पार पडला यावर्षी आणि दरवर्षी अशीच पार पडो अशी प्रभूचरणी प्रार्थना। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता डॉक्टर निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर।